स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या व्हर्च्युअल वर्गामध्ये. वर्गाला आरंभ करूया त्याच्या आधी आपल्या सर्वांना कल्पतरू दिनानिमित्त तसंच नवीन वर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभकामना. मी भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कृपेचा वर्षाव तुम्हा सर्वांवर सतत होत राहोत. तुमचं सर्वांची खूप खूप आध्यात्मिक उन्नती हो. आपल्या सर्वांकरता एक फार महत्त्वाचा दिवस आहे हे लक्षात घेऊन की आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण आजच्या दिवशी त्यांनी आपलं खरंच स्वरूप प्रगट केलं होतं. ती घटना आपल्या सर्वांना माहीत आहेत आणि वाचलीसुद्धा असेल. तर त्याच्या संदर्भात मी काही विशेष आज चर्चा न करत आपण आपल्या विषयाकडे वळण्याचा प्रयत्न करूया. भगवद्गीता द्वितीय अध्याय आणि श्लोक नंबर 64. याच्या आधी पण 62 आणि 63 श्लोकाचं खोलवर अध्ययन केलं होतं. त्याच्या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांनी फारच नेमके असे काही उदाहरण मांडलेले आहेत आणि ते उदाहरण आपल्या पुढे मांडून मग आपण 64व्या श्लोकाकडे जाऊया. आपण बघितलं होतं की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. की कसं एखादा साधक ज्यांनी विषयांना इंद्रियांपासून दूर ठेवलेला आहे आणि तरी जर तो विषयाचं चिंतन करतो तर कसं त्याच्या जीवनामध्ये आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की त्या विषयांकडे तो धावत असतो आणि विषय जर प्राप्त नाही झाले भोगण्याकरता तर त्याच्या मनात क्रोध उत्पन्न होतो. क्रोधातून सम्मोहात स्मृतीचा नाश होतो. स्मृतीनाश झालं की बुद्धी ही पूर्णपणे नष्ट होते आणि बुद्धी जर नष्ट झाली की त्या साधकाचं आध्यात्मिक जीवन जवळपास नष्ट होतं. असं ही सिक्वेन्स आपण याची चिंतन केलेलं आहे. तर याच शृंखलेमध्ये मध्ये ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर काही उपमा देऊन त्या गोष्टींना आपल्याला समजवलं आहे. काय ते म्हणतात की पहा, विषय चिंतनातून विषय आसक्ती निर्माण होते. विषय आसक्ती निर्माण झाली की मग ते विषय प्राप्तीची इच्छा प्रबळ होते मनामध्ये आणि त्यातून काम, क्रोध आणि कोणतं कार्य करायचं आहे आणि कोणतं कार्य नाही करायचं आहे याच्या संदर्भामध्ये मनामध्ये अविचार उत्पन्न होतो. काय करणीय आहे आणि काय करणीय नाही हा विवेक संपूर्णपणे नष्ट होतो.
जेव्हा मनामध्ये आसक्ती प्रबळ होऊन साधक त्या विषय प्राप्तीकडे धाव घेत असतो. आणि यालाच एक फार सुंदर उपमा दिलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी, की जसं सोसाट्याचं वारं जेव्हा सुटतं आणि समजा बाहेर दिवा ठेवलेला आहे, तर काय होतं, एका सेकंदामध्ये तो दिवा, त्याची ज्योत ती निमून जाते. एका सेकंदामध्ये जर सोसायटीचं वारं सुटलं तर, कारण त्याला काही प्रोटेक्शनच नाही आहे. तर त्याचप्रमाणे जेव्हा काय करायचं आहे आणि काय नाही करायचं याचा विवेक जेव्हा साधक हरवून बसतो आणि संमोहात पडतो, तर हे जे उदाहरण दिलेलं आहे सोसायटीचं वारं आणि दिव्याचं, की दिवा निमून जातो त्या सोसायटीच्या वाऱ्याने, तसंच जेव्हा संमोहाची स्वारी, संमोह का निर्माण होतो, कारण की विषयप्राप्तीची तीव्र आसक्ती आहे. तर जसा दिवा निमून जातो तसंच, विजून जातो तसंच बिलकुल त्या साधकाची संमोहाचं जे वारं सुटतं, तर त्याची विवेक शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होऊन जाते. इतकी सुंदर उपमा संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिली आहे. आणि अजून एक त्यांनी दिलेली उपमा, की जेव्हा संध्याकाळी सूर्य मावळतो आणि अंधकार आपली जागा म्हणजे अंधकार पसरत असतो, एक क्षण असा येतो की सूर्य पूर्णपणे मावळून जातो. सूर्य मावळून जातो आणि जणू काही अंधकाराने त्या सूर्याला गिळून टाकलेलं आहे. आचार्यांची उपमा आहे बरं ही, संत ज्ञानेश्वर महाराजांची, की जसं संध्याकाळ झाली की आपल्याला असं वाटतं की जणू काही या अंधकाराने त्या सूर्याला बिलकुल गिळून टाकलं आहे, ग्रासून टाकलेलं आहे. बिलकुल त्याचप्रमाणे या संमोह जो असतो हा साधकाचा विवेक विचार, म्हणजे काय करणीय आहे आणि काय करणीय नाही आहे याचा विचार पूर्णपणे तो नष्ट करून टाकत असतो. इतकी सुंदर उपमा आचार्यांनी इथे मांडलेली आहे. मला असं वाटलं की नक्कीच तुमच्या पुढे मांडावं, म्हणून त्या श्लोकाचं पण थोडंसं पुन्हा आतून अध्ययन करत आहोत. पुढे काय म्हणतात, क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृतिविभ्रमः. संमोह निर्माण झाला, दिवा विजला, सूर्य मावळला, अंधकाराने ग्रासून टाकला, म्हणजे संमोह पूर्ण आपल्या शक्तीने थैमान घालत आहे, तेव्हा काय होत असतं, संमोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभंशात बुद्धिनाशो, की जी बुद्धी आहे ती संपूर्णपणे तिला संभ्रम निर्माण होतो. इतका संभ्रम निर्माण होतो की काय, आताच आपण चर्चा केली, काय करावं आणि काय नाही करावं याचा भानच राहत नाही. आणि हे सांगण्याकरता आचार्य उपमा देतात, संत ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात, की जणू काही एक जन्मांध व्यक्ती कुठेतरी एक खूप पळापळ होऊन राहिली आहे. कल्पना करा की सकाळी 10:30च्या सुमारास तो दांडेकर पुलचा जो आमचा चौक आहे तिथे जर एक जन्मांध व्यक्तीला सोडलं तर तो सैराभैराहून काय त्याला करायचं सुचणारच नाही. रस्ता माहीत नाही, जन्मांध आहे, कुठे जावं, इकडे जावं की तिकडे जावं, तिकडे गाडी येते, इकडे घोडागाडी येते, इकडे ऑटो, तिकडे रिक्षा, तिकडे सायकल, इकडे 2 व्हीलर, तिकडे 4 व्हीलर, कुठे जावं, काय करावं, सैरावैर होऊन जाईल. तो सैरभैर होऊन इकडे तिकडे काय करावं का सुचणार नाही. बिलकुल त्याप्रमाणे जेव्हा संमोहात पडून त्याची बुद्धी नाश होते तर त्या जन्मांध व्यक्ती पळापळीत जसं सापडतो तशी त्याची मती होत असते. त्याला म्हणतात बुद्धिनाशात, स्मृतिभंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. हे पहा, या सगळ्या उपमा दिल्यानंतर सगळ्यात शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर उपमा देतात, की पहा, जसं लाकूड वाळलेलं त्याच्यापासून आपण अग्नी नेहमी दूर ठेवत असतो. आपला लाकडांचा साठा जो असतो, आता हे सगळे बघायला मिळत नाही, पण पूर्वीच्या काळी या सगळ्या गोष्टी होत्या की जिथे लाकडाचा साठा असतो अग्नी त्याच्या थोडंसं दूरच पेटवत असतो. का, की जर एक पण ठिणगी त्या
लाकडाला जर लागली तर संपूर्ण तो जो साठा आहे तो सेकंदामध्ये नष्ट होऊ शकतो. सेकंदामध्ये तो नष्ट होऊ शकतो. आणि म्हणूनच लाकडाला ठिणगीपासून दूर ठेवायचं. ही उपमा मुद्दाम का देतात की जे साधक आहे, ज्यांनी आपल्या इंद्रिय विषयांपासून दूर ठेवलेले, त्यांनी विषय चिंतन करू नये. काय सुंदर उपमा दिली बघा, अतिशय सुंदर उपमा. लाकडापासून ठिणगीला दूर ठेवायचं म्हणजेच काय, आपण सगळे साधक आहोत, विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवत आहोत. म्हणजेच काय की आपण काय केलं पाहिजे की जर त्या लाकडात ठिणगी पडली, विषय चिंतन केलं, तर जसं ठिणगी पडल्याने संपूर्ण साठा नष्ट होऊ शकतो, बिलकुल त्याचप्रमाणे साधकाचं काय होऊ शकतं, बुद्धिनाशात प्रणश्यती. त्याला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये एक प्रलोभनात तो पडू शकतो आणि आध्यात्मिक, ज्याला म्हणतो सुसाईड, आध्यात्मिक सुसाईड त्याचं होऊ शकतं. म्हणून कधी पण साधकाने विषय चिंतन हे कधी करू नये. विषय चिंतन करणे म्हणजेच काय तर आगीशी खेळण्यासारखं आहे. तर हे 3-4 उदाहरण अतिशय सुंदर पद्धतीने आचार्यांनी मांडले आणि मला असं वाटलं की हे आपल्या पुढे मांडावेत, म्हणून मी ते मांडले. आता आपण 64व्या श्लोकाकडे जाऊया. याची सुरुवात आपण मागच्या वेळेस केलेली आहे, पण तरी थोडंसं आधीपासूनच सुरुवात करूया. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. प्रसादम अधिगच्छति म्हणजे तो अधिगच्छति म्हणजे प्रसादाला तो प्राप्त होत असतो, प्रसन्नतेला. प्रसाद म्हणजे जे प्रसाद आपण घेतो, ग्रहण करतो ठाकूरांचं, तसं नव्हे. प्रसाद म्हणजे शांतीपूर्वक प्रसन्नता, ती त्याला प्राप्त होत असते, असं यांचं म्हणणं आहे. काय याचा अर्थ, आधी तर अर्थ वाचूया, नंतर त्याचं विवेचन सुरू करूया. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या रागद्वेषरहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. काही शब्दांकडे लक्ष द्या बरं, थोडेसे आपल्याला आश्चर्यामध्ये टाकणारे शब्द आहेत. त्याचं सुतवाच आपण थोडं मागच्या वर्गात केलेलं आहे. इथे काय म्हणतात ते, रागद्वेष रहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही, म्हणजे ते आपल्याला थोडी सूट देतात आहे. कसली, विषयांमध्ये वावरण्याची आपल्या इंद्रियांना. पण इंद्रिय कशी असली पाहिजे, रागद्वेष रहित. आणि अंतःकरण कसं पाहिजे, जे इंद्रियांना ताब्यात ठेवतं ते अंतःकरण ताब्यात ठेवलेलं अंतःकरण पाहिजे. म्हणजे साधारण अंतःकरण नाही चालणार. विधेयात्मा, ज्याचं अंतःकरण आपल्या ताब्यात आहे, अंतःकरणाच्या माध्यमातून इंद्रियसुद्धा ताब्यात आहे आणि त्या इंद्रिय रागद्वेष रहित आहे, असं ज्याच्याकडे असेल तर तो इंद्रियांमध्ये खेळू शकतो, इंद्रियांचा उपभोग घेऊ शकतो. आता प्रश्न हा पडतो की अरे आपल्याला तर ठाकूरांनी सगळं त्याग करायला सांगितलंय आणि इथे हे म्हणतात आहे की असं असं करून तुम्ही इंद्रियांमध्ये वावरू शकता. पण इंद्रियांमध्ये वावरायचं कशाला, इंद्रियांमध्ये का वावरायचं, कारण की म्हणजे पहा, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला जीवन प्रवाह हा सुरू असणार त्याच्याकरता आवश्यक आहे. जेवण आपण बंद करू शकत नाही, ठाकूरांचं दर्शन बंद करू शकत नाही आपण, किंवा भजन ऐकणं हे आपल्याला आवडतं, स्तोत्र ऐकणं हे आवडतं. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला ईश्वराकडे नेणाऱ्या असतील त्या त्या गोष्टींमध्ये आपल्याला रमायचं आहे. हे विषयांमध्ये रमण्याकरता म्हणत आहे, याचा अर्थ
जसे साधारण लोक इंद्रियांचं विषयांचं भोग घेतात तसं याची सांगितलेलं नाही आहे. आणि ही गोष्ट आचार्य शंकरांनी आपल्या शंकर भाष्यामध्ये फार सुंदर पद्धतीने मांडली आहे. फक्त 3 शब्द वापरले त्यांनी. काय? विषयान अवर्जनीयान अवर्जनीय. बस, विषय संपला तिथे. विषयान अवर्जनीयात अवर्जनीय, की जे विषय वर्जनीय आहेत त्यांच्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही आहे. पण जीवन प्रवाह हे शरीर चालवायचं आहे ना, कारण की या शरीराच्या माध्यमातून तर पण आपल्याला साधना करायची आहे. जर याला अन्न वगैरे व्यवस्थित नाही दिलं, याची निगा बरोबर नाही ठेवली, तर साधना कशी करणार आपण? आणि म्हणूनच इथे काय म्हणतात आपल्याला भगवान कृष्ण, त्यांचा म्हणण्याचा निहित अर्थ काय आहे की पहा, की ज्या गोष्टी म्हणजे विषयांमध्ये जर वावरायचंच असेल, म्हणजे सात्विक विषय, आपण आता त्याला असा शब्द देऊया, सात्विक विषयामध्ये आपल्याला वावरावंच लागेल आहे, नाही तर शरीरच राहणार नाही. तर आपल्याला ईश्वरोन्मुखी करणारे जे विषय आहेत, आता त्यांना विषय म्हणायचं की नाही म्हणायचा हा सुद्धा एक वादाचा मुद्दा आहे. पण ठीक आहे, आपण टोकाची भूमिका घेऊया, त्यांना सुद्धा आपण मानूया की ते सुद्धा विषय जरी असले तर पहा, त्याच्यामध्ये वावरत असताना आपण कसं वावरायचं, तर आपल्या इंद्रियांमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जी एक राग द्वेष आहे, राग म्हणजे क्रोध नाही बरं, राग म्हणजे आसक्ती, ती आसक्ती रहित आणि द्वेष, राग आणि द्वेष, पहा आपण चर्चा केलेली आहे की राग आणि द्वेष हे आसक्तीमुळेच जन्माला येत असतं. म्हणजेच काय की आसक्ती सोडून जर विषयांचा भोग घेतला, कोणते भोग? जे आपल्या जीवननिर्वाह करता आवश्यक आहे. ज्या गोष्टी जीवननिर्वाह करता आवश्यक नाही आहे त्यांच्याकडे आपण लक्ष देणार नाही आहोत. तो विषय आपण कधीचाच त्यागून दिलेला आहे मागे. पण जीवननिर्वाह करता काही विषयांचा भोग आपल्याला घ्यावा लागतो. तर ते भोग घेत असताना आपल्या इंद्रिय कशा असल्या पाहिजे, आपलं अंतःकरण कसं असलं पाहिजे, तर अंतःकरण आपल्या ताब्यात असलं पाहिजे. इंद्रियांमध्ये राग आणि द्वेष नसला पाहिजे. म्हणजे काय की जे काही आपण ग्रहण करत असतो या 5 इंद्रियांच्या माध्यमातून साधक म्हणून, तर भोगवृत्तींनी ग्रहण न करता एक निर्वाह वृत्तीने त्याला ग्रहण केलं पाहिजे. पहा, हाच मोठा फरक असतो जे थोर संत महापुरुष असतात आणि आपल्यासारखे साधारण साधक असतात. आपण बघतो की सगळ्या संतांच्या जीवनामध्ये जे बघतो की त्यांनी पण तर त्यांना भोजन लागायचं, त्यांना झोप लागायची. अरे, भगवान श्रीरामकृष्ण तर अवतार होते. भगवान श्रीरामकृष्ण तर स्वतः अवतार होते, तरी सुद्धा त्यांना ते 2 वेळेस जेवायचे, झोप त्यांना लागायची. म्हणजे जीवननिर्वाह करता ज्या ज्या गोष्टी लागायच्या ते सगळं त्यांनी केलेलं आहे. पण म्हणजे या सामान्य भोगांना भोगत असताना सुद्धा त्यांचं अंतःकरण त्यांच्या ताब्यात होतं. त्यांच्या इंद्रिय या रागद्वेष रहित होत्या आणि ते जे काही ग्रहण करायचे ते भोग निर्वाह करायचा आहे, जीवनाचा प्रवाह चालू असला पाहिजे या वृत्तीने ते सगळं करायचं आहे. म्हणून कधी आसक्त झाले नाही. पण आपण साधक आहोत, अजून एकदम प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये आहोत, प्राथमिक स्तरावरती आहोत. तर आपल्या जीवनामध्ये तो टप्पा आला पाहिजे. जीवननिर्वाह करता ज्या ज्या विषयांना आपण भोगत आहोत ते विषय कसे असले पाहिजे, म्हणजे आपली वृत्ती कशी असली पाहिजे, तर भोगाची वृत्ती नसली पाहिजे. आणि त्याच्याकरता काय केलं पाहिजे की राग आणि द्वेष हे जे इंद्रियांमध्ये असतं, अंतःकरणात असतं, ते आपण नाहीसं केलं पाहिजे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ठाकूरांच्या जीवनातले काही उदाहरण फार बोलकी आहेत. आज त्याच्याबद्दल चर्चा करूया. आणि आज तर कल्पतरू दिवस आहे. ठाकूरांचं जितकं चिंतन करू तितकंच चांगलं. आपल्या इंद्रियांनी आपण काय बघितलं पाहिजे, तर ईश्वराचं रूप. यात तर काही वाईट नाही आहे. निसर्ग बघितला तरी चालेल, पण भोगाची वृत्तीने नव्हे, भोगाच्या वृत्तीने मुळीच नव्हे. एका ईश्वराची कृती आहे. जर निसर्ग बघतोय तर कारण ईश्वराची काय सुंदर कृती आहे. एका त्या दृष्टीने जर याच्याकडे बघितलं तर फार सुंदर आहे. अजून एक दृष्टी आहे
काय सुंदर माया आहे. पण काय सुंदर माया आहे हे तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा आपल्याला हे अनुभवात येईल की ही माया आहे, तोपर्यंत नाही. आज तर आपला काही आत्मसाक्षात्कार झालेला नाही आहे. तर मग ठाकूर या निसर्गाला कसं बघायचंय? 6 वर्षाचे भगवान श्रीरामकृष्ण गदाधर संध्याकाळच्या वेळेस आपल्या मित्रांबरोबर आपल्या धोत्राच्या सोगामध्ये चुरमुरे बांधून शेतामध्ये खेळत आहे, बागडत आहे. श्रावणाचे दिवस अचानक, आता ते कामापुरचं ते निसर्गाचं सौंदर्य, आणि अचानक एक संध्याकाळच्या वेळेस खूप काळे काळे शार मेघ ढग येतात. तेवढ्यात त्या ढगाच्या पार्श्वभूमीवरती गदाधर म्हणजेच आपले ठाकूर बघतात की फार सुंदर बगळ्यांची एक सुंदर लाईन, ते बघितलं असेल आपल्याला सर, किती सुंदर ते लाईन करून सगळ्या एका बिलकुल शिस्तीने हे करत असतात, फ्लाय करत असतात, खूप शिस्तीमध्ये असतात. तर त्या काळ्या शार मेघाच्या पार्श्वभूमीवरती ते पांढरे पांढरे बगळे इतके सुंदर उडत होते शिस्तीमध्ये. आणि तो निसर्ग बघून ठाकूरांना काय झालं, तिथे त्यांना भाव समाधी लागली. आणि काय कुठले चुरमुरे, कसले मित्र, कसलं काय, आणि ते बिलकुल बेभान सारखे झाले. पहा, मनामध्ये एक वेगळाच भाव, कदाचित ते त्यांना तेव्हा कळलं नसेल की हे ईश्वरीय भाव आहे की काय आहे वगैरे वगैरे. हे आपण नंतर इंटरप्रिटेशन करत आहोत ठाकूरांनी सांगितल्यानंतर. पण याच ठिकाणी आपली वृत्ती आणि त्यांच्या वृत्तीमध्ये पहा केवढा मोठा अंतर असतो. तर निसर्ग बघणं किंवा जे विषयांमध्ये विचरण करण्याची मुभा आपल्याला भगवद्गीता देत आहे, तर ते कोणत्या पद्धतीने जीवन निर्वाह करता बघायचं असेल तर ठाकूरांचं रूप बघायचं. त्यातून आपल्या मनाला एक एलिव्हेशन, एक लिफ्ट मिळेल. साधारण आपल्याला सिनेमा नाटकं बघायचे नाही आहे, त्यातून मन खालती जात असतं, विषय चर्चा होत असते. तर पहा, हा फरक असतो की जेव्हा आपल्या इंद्रियातून, आपल्या मनातून म्हणजे अंतःकरणातून रागद्वेष निघून जातो, तेव्हा हे जे सामान्य ज्याला म्हणूया की विषय, ते आपल्याला एक लॉफ्टीनेस देत असतात. पण आपल्याला त्याच निसर्ग बघताना आपल्या मनात कोणतेही आपल्याला खालती खेचणारे विचार नाही आले पाहिजे, कारण त्याची शक्यता असते. का? कारण की इंद्रियांमध्ये रागद्वेष निर्माण म्हणजे बसलेला आहे आपल्याकडे, तो आपल्याला काढायचा आहे. अजून एक उदाहरण घेऊया. पहा, डोळे म्हटलं की इंद्रिय, आणि इंद्रिय म्हटलं म्हणजे याचं वैशिष्ट्य गुण काय आहे, हे नेहमी रूप बघत असतं. भगवान श्रीरामकृष्ण दक्षिणेश्वरी आहेत, माताजी सुद्धा तिथे आहेत, आणि एकदम ज्याला म्हणतो की फार कमी वयाच्या आहेत आपल्या माताजी त्यावेळेस. एके दिवशी माताजींनी दक्षिणेश्वरच्या बगीच्यातून त्या जी वृंदा नावाची त्यांची एक जी मोलकरीण होती, तिने खूप सारे जवाचे फूल ज्याला म्हणतो आपण लाल रंगाचे, खूप सारे तोडून दिले. तर माताजींनी त्या दिवशी काय केलं की महाभवतारिणीला 7 पदरी, तो जो पूर्ण हार असतो, हे पूर्ण हारमध्ये 7 पदर अशा पद्धतीने एक खूप सुंदर लांब लचक एक हार तयार केला. आणि संध्याकाळच्या वेळेस, संध्याकाळच्या आधी जेव्हा आईचा शृंगार होतो त्याच्या आधी बरोबर पाठवून दिला. वर्णन आहे एका दगडी भांड्यामध्ये, दगडी वाटीमध्ये, आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं, तर त्या ज्या कळ्या होत्या त्या फार उमलल्या. आणि जे कोणी पुजारी होते त्यावेळेस तिथे, त्यांनी काय केलं की आईचे शृंगार करत असताना हा इतका सुंदर हार आलेला आहे, तर आईचे दागिने जे होते अंगावरती सोन्याचे ते काढले, आणि फक्त ते एक 7 पदरी जाळा भरडा असं तो मस्त असं जाड तो हार
तो आईला भवतारणीला घातला. डोळ्यात भरण्यासारखं. आता ज्यांची दृष्टी तशी असेल ते त्यांना तसं दिसेल आणि नेमके ठाकूर तिथे येतात. माताजीने हे सगळं काही माहीत नाही आहे, नववधमध्ये बाहेरचं येत नाही. आणि त्यात मग काय झालं की जेव्हा ठाकूरांनी बघितल्याबरोबर, आता ठाकूरांचा काय बघितल्याबरोबरच मन समाधीमध्ये, सामान्य स्तरावरती आल्यानंतर ते विचारतात की अरे हा हार कोणी केला आहे? तर ती वृंदा सांगते की माताजींनी केलेला आहे. तर ते म्हणतात की जा जा लवकर तिला बोलून घेऊन ये, तिला बघू दे की आईचं रूप काय सुंदर दिसतंय. काळ्या रंगाचं आईचं अंगकांती आणि त्याच्यावर हे लाल लाल रंगाचे फूल, अद्भुत अद्भुत आहे सगळं. बोलव तिला लवकर. आणि मग त्यांना बोलवण्यात येतं वगैरे. तिथे बलराम बाबू असतात वगैरे. तो तपशिलात मी जात नाही आत्ता. पण म्हणण्याचा अर्थ काय की डोळ्याला रूप बघायचं आहे, पण कोणतं रूप बघायचं आहे? ईश्वरी रूप बघायचं आहे. आणि ईश्वरी रूप बघण्यामध्ये तो काही भोगच नाही आहे. तर हे आपल्याला शिकायचं आहे. आपले डोळेसुद्धा रूप बघत असतात, पण त्यातून काय आपल्याला बघायचं आहे जेणेकरून आपले रागद्वेष नाहीसा होणार? तर आपल्याला जे बघायचं आहे ते ईश्वरी रूप बघायचं आहे. निसर्ग जरी बघितला तरी भोगवृत्तीने नाही. त्यात ते बघितल्यानंतर मनामध्ये काही वेगळेच विचार मनामध्ये नाही आले पाहिजे. ते येऊ शकतात, पण निसर्ग बघून लक्षात आलं पाहिजे काय की वा देवा, तुझी ही कृती जर इतकी सुंदर आहे तर तू किती सुंदर असेल. ही भोगवृत्ती नाही आहे, ही खरी खरी साधक वृत्ती आहे. तर इथे जेव्हा भगवान म्हणतात की राग द्वेष वियुक्तस्तु, की आपल्या मनातून आणि आपल्या अंतःकरणातून हा रागद्वेष काढला की ती भोगवृत्ती मुळातच मरून जाईल, ती राहणारच नाही. आपण चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो की पहा, राग आणि द्वेष, क्षमा करा, राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती. जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाप्रती आपली कामना स्थिर होते ना, एखाद्या विषयाप्रती, एखादी व्यक्तीप्रती जेव्हा आपली कामना स्थिर होते तेव्हा त्याला आसक्ती किंवा राग म्हणतात बरं. आणि मग काय होतं, त्या विषयाला ग्रहण करण्याकरता आपण बिलकुल आसक्तीपूर्ण व्यवहार करतो, एक मालकाप्रमाणे व्यवहार करतो. पण आता भगवान श्रीरामकृष्णाकडे जर बघितलं आपण, आता आपण जे विषयाची चर्चा करणार आहोत ते साधारण आणि सात्विक विषयांची चर्चा करणार आहोत. जे स्थूल प्रकारचे विषय आहेत ते तर आपल्याला कळलंच आहे की त्याच्यामध्ये जर अडकलं तर साधकाचं मरण निश्चित आहे, म्हणजे आध्यात्मिक मरण निश्चित आहे. म्हणून त्या भोगांकडे आपण चर्चाच करणार नाही. पण आता आपण ज्या सूक्ष्म भोगांची चर्चा करत आहोत की जे जरी सूक्ष्म असले पण ते छळू शकतात आणि ते ग्रहण करत असताना जीवन निर्वाह करण्याकरता त्यांचं म्हणजे भोग घेणं आपल्याला आवश्यक आहे. पण ती भोगवृत्तीने न करता, आसक्तीने न करता एका त्यागाची वृत्तीने कसं करू शकतो? पुन्हा आपण ठाकूरांकडे जाऊया आणि बघूया की ठाकूर पहा कसे एखाद्या गोष्टीप्रती कधी आसक्त नव्हते. त्यांना गोष्टी आवडायच्या, त्याची स्पष्टोक्ती त्यांनी अनेकदा दिलेली आहे. उदाहरणच घेऊया तर भगवान श्रीरामकृष्णांना जिलबी आवडायची आणि जिलबीच्या कौतुकामध्ये ते काय म्हणायचं माहिती की जिलबी म्हणजे लाट साहेबांच्या गाडीचं चाक आहे. आता याच्यामागची काय फिलॉसॉफी आहे? मोठी गंमतशीर फिलॉसॉफी आहे बरं. लाट साहेबांच्या गाडीचं चाक म्हणजेच काय की तेव्हा आपल्या भारतावरती इंग्रज लोकांचं राज्य होतं आणि कलकत्त्याच्या रस्त्यावरती प्रचंड गर्दी, अजूनही हजारपट वाढलेली आहे. पण जेव्हा लाटसाहेबांची गाडी यायची, कितीही गर्दी का ना असो, पण लोक बरोबर अरे लाटसाहेब आले म्हणून रस्ता त्याला जायचे आणि ती गाडी शां निघून जायची एकदम. तर तसंच ठाकूर म्हणायचे की पोट किती पण भरलेलं असो, पहा काय सुंदर उपमा द्यायचे ठाकूर,
पोट बिलकुल भरलेलं आहे आणि पोट भरल्यानंतर जर जिलेबी कोणी दिली तर ठाकूर ग्रहण करायचे, थोडी पण का न असं. आणि ते म्हणायचे की अरे हे लाटसाहेबाचं गाडीचं चाक आहे, कितीही पोट भरलं असलं तरी ते बरोबर जागा तयार करणारच. तर पहा, म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठे असतो की आपण त्या विषयाचं चिंतन करत असतो. जिलबी समोर आली तर ठाकूर एन्जॉय करायचे, पण नाही आली तर त्याचं चिंतन नाही करायचे. राग द्वेष रहित त्यांचं म्हणजे जे काही ग्रहण करायचे. आपल्या जीवनामध्ये आपण प्रेम पण जे करतो ना बंधू भगिनींनो, आपल्या मुलावर, मुलीवर किंवा भाऊ बहिणीवर, बहीण भावावर, हे सगळं आपलं हे आसक्तीपूर्ण असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये इतकी भांडणं होत असतात. का? जिथे आसक्ती आली म्हणजे तिथे काही ते अधिकार गाजवणं आलं, आणि जिथे अधिकार गाजवणं आलं किंवा अपेक्षा आली, अपेक्षाभंग आला की म्हणजे कामात क्रोधोबीजा येते, ते राग येणारच. पण भगवान श्रीरामकृष्ण जे प्रेम करायचे ते पूर्ण निरासक्तीने करायचे. आपण चर्चा केली आत्ताच की अंतःकरण हे सुद्धा आपलं, याच्यातून सुद्धा रागद्वेष गेला पाहिजे. द्वेषची पण चर्चा करणार आहोत आपण पुढे. पण आसक्ती नाही याचं प्रमाण काय? ठाकूरांचे 2 प्रमाण देणार आहे मी तुमच्या पुढे. स्वामी विवेकानंद आपल्या परिवर्तित जीवनात म्हणतात की आमच्या आईवडिलांनी आम्हाला काय प्रेम केलं असेल, इतकं प्रेम आम्हाला ठाकूरांनी दिलं आहे. आता ही परिभाषा साधारणपणे आपल्याला पचनीच पडत नाही, कारण की निरासक्त प्रेम काय आहे हे आपल्याला माहीतच नाही आहे. कशाशी खातात. पण ज्यांना ते प्रेम मिळालेलं आहे, ज्यांनी ते प्रेम चाखलं आहे, त्यांना माहिती आहे की खरंच निरासक्त प्रेम काय असतं. म्हणजे आत्तापर्यंत आपली जी एक समज आहे किंवा आपली जी एक पातळी आहे, कोणी जर विचारलं तर काय बाबा आई वडील मला प्रेम करतात, आणि ते बरोबर पण आहे. पण ज्याला खरंच अधिकारविहीन, आसक्तीविहीन ज्याला प्रेम मिळालेलं आहे, त्यालाच ती गोष्ट कळू शकते. मी तुम्हाला आता काहीतरी चायनीजमध्ये काहीतरी बोललो आणि तुम्हाला चायनीज जर माहीतच नसेल तर मी तुमचं कौतुक केलं की तुम्हाला शिव्या दिला, काहीच कळणार नाही. बरोबर की नाही? हे एक्झॅक्टली तसंच आहे की आपल्याला निरासक्त जीवन काय असतं, कशाची खाता त्याचं काहीच माहीत नाही, तर स्वामीजींच्या या वाक्याचा अर्थ कसं कळणार आपल्याला? पण स्वामीजींनी म्हटलं आहे. आणि कसे स्वामीजी? की ज्यांनी पदोपदी ठाकूरांची परीक्षा घेतलेली आहे, म्हणून त्या घटनेला महत्त्व आहे. जितके म्हणजे काय, परीक्षा फक्त ठाकूर यांनीच घेतली आहे, नरेंद्रनाथांनी आणि योगीन महाराजांनी. पण जितकी परीक्षा नरेंद्रनाथांनी घेतली आहे तशी परीक्षा कोणी नाही घेतली. आणि त्यांचे हे वाक्य आहे की आमच्या आईवडिलांनी आम्हाला काय प्रेम दिलं असेल, इतकं प्रेम आम्हाला ठाकूरांनी दिलं आहे. का? त्याचं मागचं कारण काय आहे? त्याचं मागचं कारण हेच की ते प्रेम पूर्ण निरासक्तीपूर्ण होतं. आसक्तीचा त्यात गंध नव्हता. म्हणजे अंतःकरणामध्ये ती आसक्ती नव्हती. तेव्हा खरं प्रेम करू शकतो आपण. दुसरं उदाहरण, ते सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे, पण तरी प्रसंग आहे आणि आज दिन विशेष आहे. ठाकूरांचं जितकं चिंतन करू तितकंच चांगलं. घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. गिरीशचंद्र घोष हे काय चरित्र आपल्या सर्वांना माहीत आहे. कलकत्त्याच्या थिएटरमध्ये काम करणारं, नाटकं लिहिणारे, रचणारे, ॲक्टिंग करणारे, आणि त्यावेळेस थिएटरमध्ये काम करणारे म्हणजे सगळे चरित्रहीन लोकच काम करायचे. आता तसं राहिलेलं नाही आहे, चांगले लोकसुद्धा या क्षेत्रात उतरले आहेत. पण त्यावेळेस म्हणजे हे सगळे बदनाम लोकच तिथे काम करायचे, पण अत्यंत प्रतिभावान. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भगवान श्रीरामकृष्णावरती जबरदस्त विश्वास. थिएटरमध्ये काम करणारे गिरीशचंद्र घोष म्हणजे सगळ्या प्रकारच्या चरित्रहीन गतिविधीमध्ये एकदम नंबर 1.
पण ठाकूरांचं प्रेम का होतं? कारण की त्यांचा ठाकूरांवर ते विश्वास होता. ठाकूर हे अवतार आहे हे कुठेतरी त्यांना ठाम विश्वास होता. आणि आज तर कल्पतरू दिवस आहे. आजच्याच दिवशी जेव्हा ठाकूर खालती आले काशीपूरला आपल्या वरच्या खोलीतून, तर त्यांनी कोणाला विचारलं होतं की का रे गिरीश, तू सगळ्या लोकांना सांगत की तुम्ही अवतार आहे, तू असं म्हणजे काय बघितलं होतं? कोणाला विचारलं होतं? गिरीशला. तर गिरीश तर आपल्या म्हणजे गुडघ्यावरती बसून त्यांनी म्हटलं की तुमची महिमेचं वर्णन काय करू? वेद पुराण तुमची महिमेचं वर्णन करू शकत नाही, ते सुद्धा थकलेत. शास्त्र पुराण तुमची महिमाचं वर्णन करू शकले नाही, तर मी तिथे काय तुमची वर्णना करणार हो? ठाकूर इतके प्रसन्न झाले आणि म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं की तुम्हार चैतन्य हो बी इल्युमेंट. तर हे कोण होते? गिरीशचंद्र घोष. तर हेच गिरीशचंद्र घोष यांचा जितका विश्वास होता, पण यांनीच आधी दक्षिणेश्वरी संध्याकाळी जेव्हा यायचे अधूनमधून, तर घेऊनच यायचे. आणि म्हणजे घेऊन यायचे नाही, बरोबर बाटली पण घेऊन यायचे. आणि जेव्हा स्वतःवरती ताब्या ज्यांचा सुटायचा, ते वाटेल तसं बोलायचे. एके दिवशी त्यांनी ठाकूरांना म्हटलं, आपण चर्चा करत आहोत कसली? आसक्तीविहीन प्रेम काय असतं? आपल्या अंतःकरणातली आसक्ती काढा आणि मग आपण प्रेम करू शकू. पहा, राग द्वेष वियुक्तस्तु विषयानिंद्रियैश्चरन्. त्याच्यानंतर मग तुम्ही काही करा. म्हणजे आपण व्यक्तिविशेषी आसक्त होतो. आपण म्हणतो मी प्रेम करतो माझ्या भावाला, पण ते प्रेम कसं असतं? आसक्तीपूर्ण. आणि निरासक्तीपूर्ण प्रेम काय असतं? हे तुमच्या पुढे मांडण्याकरता मी उदाहरण देत आहे. तर एक दिवशी त्यांच्यावरती ताबा सुटला, म्हणजे गिरीश घोषच्या स्वतःवरती ताबा सुटला. आणि ठाकूरांनी ते म्हणे की तुम्ही मला शब्द द्या की पुढच्या जन्मी तुम्ही माझं संतान म्हणून जन्माला याल. आता ठाकूर तर सत्यवादी आणि असं काही समजवण्याकरता हो म्हणून दिलं वगैरे असं करणारे नव्हते तुमच्या माझ्यासारखे. त्यांनी म्हटलं की अरे गिरीश, मी असं काही तुला वचन देऊ शकत नाही रे, तू असं का मागे लागतोय? 2-3 तास थोडंसं जरा गरमागरमी झाली, पण ठाकूरांनी म्हटलं मी तसं म्हणू शकणार नाही. आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांना इतका राग आला गिरीशचंद्र घोषना की त्यांनी ठाकूरांना वाईट साईट बोलू लागले. एकदम इतके वाईट बोलले की तिथले लोक काही म्हणजे सहन करू शकले नाही. काही लोक तर त्यांना मारायला उठले, पण ठाकूरांनी त्यांना थांबवलं आणि आपल्या धुंदीमध्ये पुन्हा गाडीत बसले, घोडागाडीमध्ये, आणि घरी निघून गेले. इकडे कलकत्त्यामध्ये सगळ्यात दूर ही बातमी पसरली की या पद्धतीने असे अपशब्द गिरीशचंद्र घोषनी ठाकूरांना तो बोलला आहे. रामचंद्र दत्तांना सुद्धा ही बातमी कळते आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी येतात ठाकूरांच्या भेटीला. ठाकूर तसेच. पहा, ठाकूरांचं प्रेम कसं होतं? आसक्तीविहीन. आसक्तीविहीन म्हणजे काय? अपेक्षाविहीन, अधिकारविहीन. बस हे जे 2 शब्द वापरले ना, हे 2 शब्दांमुळेच आपल्या समाजामध्ये, परिवारामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रेम करतो आपण, पण आपल्या प्रेमामध्ये कुठेतरी पण अधिकार गाजवत असतो. का? आसक्ती असते, अपेक्षा ठेवत असतो. आणि ते भंग झालं रे झालं, दाखवतो तुला. सगळं प्रेम एका मिनिटात हवा होऊन जातं. पण ठाकूरांचं तसं नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा रामचंद्र दत्त येतात आणि इतर भक्त पण आलेले आहेत आणि म्हणजे विषय निघतोच तो, तर तेव्हा ठाकूर विचारतात की मी काय केलं पाहिजे. आता पहा, ठाकूर पण कधी कधी अशी परीक्षा बघायचे. तर रामचंद्र दत्त म्हणतात की पहा, उदाहरण देतात भगवान कृष्णाचं, की जेव्हा भगवान कृष्ण कालियाचं त्यांचं युद्ध होत असताना तो त्यांच्यावरती विष सोडण्याचा प्रयत्न करतो. तर तो कालिया म्हणतो भगवान कृष्णांना की आता देवा, तुम्ही जर मला विष दिलंय तर मी तुम्हाला विषच देणार. तुम्ही जर मला विष दिलंय तर मी मला अमृत कुठून देणार. तसंच म्हणजे रामचंद्र दत्त म्हणतात ठाकूरांना की तुम्हीच त्याला तसं बनवलेलं आहे, तर तो तसंच वागणार.
जे झाले तर सोडा, चला आज आपण त्याच्या भेटीला त्याच्या घरी जाऊया. त्याला नक्कीच खूप वाईट वाटत असेल. जायचं नाही जायचं, कसं जायचं, काय करता करता थोडीशी संध्याकाळसारखं होऊन जाते आणि घोडागाडीची व्यवस्था करते. आणि मात्र जेव्हा तेव्हा हा प्रपोजल येतो रामचंद्र दत्ताकडून, तेव्हा ठाकूर इतके प्रसन्न होतात, म्हणतात अरे राम, माझ्या मनात सुद्धा हाच विचार होता. फक्त ते कोणाकडनं एक जरा अप्रुव्हल म्हणतो ना आपण, एक पाठिंबा, सपोर्ट करता त्यांच्यासाठी ते नाटकं होती. तर मग ते गाडीची व्यवस्था करण्यात येते आणि ठाकूर गिरीशचंद्र घोषच्या घरी, गिरीशचंद्र खूप खिन्न मनाने आपल्या घराच्या बाहेर काही न खाता पिता बसलेले आहेत. मी काल काय करून बसलो वगैरे वगैरे. आणि अचानक जेव्हा गाडीचा आवाज येतो आणि त्यांच्या घराच्या समोरच गाडी थांबलेली आहे आणि त्या गाडीमधून स्वयं भगवान श्रीरामकृष्ण उतरत आहेत, हे बघून ते त्यांच्या स्वागतार्थ पुढे येतात, साष्टांग प्रणाम करतात. डोळ्यात अश्रू आहेत सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि जे वाक्य बोलतात बंधू भगिनींनो, खरंच त्या गिरीशच्या मुखातच शोभतात. ज्या गिरीशनी कल्पतरू दिवसाच्या दिवशी ठाकूरांना म्हटलं होतं की तुमची महिमाचं वर्णन मी काय करणार, जिथे वेद पुराण शास्त्र कमी पडलेत तिथे मी कोण तुमची महिमा गाणार. हाच म्हणणारा गिरीश त्या दिवशी काय म्हणतो, ठाकूर, मला माहीत होतं तुम्ही माझ्याकडे येणार, तुम्ही माझ्याकडे येणार हे मला माहीत नव्हतं. आणि आज तुम्ही जर नसते आले तर कदाचित माझा विश्वास हलून गेला असता. पण मला माहीत होतं की तुम्ही नक्कीच माझ्या भेटीला येणार. असे आमचे ठाकूर आहेत. नुसतं प्रेम द्यायला आलेले आहेत, निरासक्त प्रेम द्यायला, कोणती अपेक्षा नाही. आपण जरी अपमान केला, आपण जरी रागे भरलो, आपण जरी नाही ऐकलं तरी त्यांना राग येत नाही. याला म्हणतात अनासक्तीपूर्ण प्रेम. आणि याच कारणामुळे बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्ण आणि आपली माताजी ह्या इतके वर्ष बरोबर राहून यांच्यामध्ये कधी पण भांडण का नाही झालं. को इन्सिडेंटली बंधू भगिनींनो, जो उद्याचं माताजींवरती जे एक छोटंसं व्याख्यान असतं त्याच्यामध्ये हाच मी एक विषय मांडलेला आहे की साधारण परिवारांमध्ये पती-पत्नीमध्ये इतकं भांडण का होत असतं. कारण की त्या प्रेमामध्ये आसक्ती आहे, अधिकार गाजवण्याची कुठेतरी एक प्रबल इच्छा आहे, अपेक्षा आहेत. पण माताजी आणि ठाकूर कधीच भांडले नाही. हो, हे कसं शक्य आहे. किंवा भाऊ सुद्धा, भाऊ बहीण सुद्धा, आई वडील सुद्धा, वडील मुलगा सुद्धा, कोणते संबंध घ्या, परिवारामधले इतके सगळे संबंध असतात आणि काही ना काही सुरूच असतं आपलं. तर त्याचं कारण काय आहे, ही आसक्ती आहे. तर पहा, या जिलेबीच्या उदाहरणातून आपण हे समजलं की जीवन निर्वाह करण्याकरता विषयांमध्ये थोडंफार तर आपल्याला वावरावं लागणारच आहे. डोळ्यांनी रूप बघावं लागेल, मुखातून अन्न घ्यावं लागेल, कानातून काहीतरी चांगलं ईश्वरी वचन, भजन, स्तोत्रपठण हे ऐकावंच लागणार आहे. तर हे सगळं एक चांगल्या गोष्टी आहेत, विषयामध्ये नक्कीच पडत नाही. पण तरीसुद्धा सावध असलं पाहिजे, कारण की हे ऐकता ऐकता कुठेतरी अजून काही ऐकायची इच्छा नाही झाली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तर हे दोन उदाहरण आपण घेतले आणि यातून आपल्याला हे समजलं की जेव्हा एखाद्या विषयाप्रती कामना स्थिर होते तेव्हा आपण आसक्त होतो. आणि ठाकूर या सगळ्या संसारात राहिले, सामान्य जे काही गोष्टी त्यांनी ग्रहण केल्या, पण कधी कुठेही अडकले नाही. व्यक्तीमध्ये पण नाही, प्रेम खूप केलं आणि त्याची पावती स्वामीजी स्वतः देतात. असं प्रेम आम्हाला कोणीच नाही केलं. गिरीशचंद्र घोष, माताजी आणि इतर कोणत्याही गोष्टीमध्ये नाही. आपण बघतोच, उदाहरण भरपूर आहेत. पण आता
दुसरे पण काही उदाहरणं घेऊया. की पहा, आपण आता चर्चा केली की आसक्ती किंवा राग आणि द्वेष, राग आणि द्वेष हे आसक्तीमधूनच जन्माला येत असतं. आता आपण चर्चा केली, एखाद्या विषयावर जर आपलं काय म्हणतात त्याला, एक कामना स्थिर झाली तर आसक्ती निर्माण होते. तसंच एखाद्या विषयावर जर आपला क्रोध स्थिर झाला तर तिथे द्वेष निर्माण होतो. पहा, लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीवरती जर आपली कामना स्थिर झाली तर आसक्ती येते, आणि एखाद्या विषयावर जर आपला क्रोध स्थिर झाला तर तिथे द्वेष निर्माण होत असतो. आणि द्वेष निर्माण झाला म्हणजेच काय, की त्या गोष्टीवरती आसक्ती आहे, विरोधात्मक आसक्ती आहे, म्हणून तो क्रोध निर्माण होतोय. आणि म्हणूनच, आणि हा द्वेष पण पहा, लक्षात ठेवा, हा भयंकर घातक आहे बरं. साधकाच्या जीवनामध्ये भयंकर घातक असतो. आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये कसं घडलं हो? त्यांना कोणत्याही व्यक्तीप्रती किंवा कोणत्याही विषयाप्रती कधी क्रोध नव्हता. आणि त्यांनी तर त्याग किती मोठा केलेला आहे. माताजींनी म्हटलं की ते त्यागाचे बादशाह होते, म्हटलंय ना. माताजींनीच म्हटलंय की भगवान श्रीरामकृष्ण यावेळेस आलेले आहेत काय शिकवण्याकरता? त्याग. ते त्यागाचे बादशाह होते. तर त्यांनी एखाद्या गोष्टीचा त्याग केला म्हणजे काय क्रोधापोटी केला का? मी काहीतरी फार महत्त्वाचं बोलतोय, मला असं वाटतंय बरं. आपण एखाद्या गोष्टीप्रती वितृष्ण येऊन कसं हट, हे कधी झालं नाही पाहिजे. हे आपण जे त्याग करतो याचा अर्थ काय? ते त्याग करत नाही आहे, ही आपली घृणा, आपला द्वेष वाढवतोय. आणि याचं पुन्हा पुन्हा पुन्हा, आज ठाकूरांचाच दिवस आहे ना, तर ठाकूरांचीच उदाहरण लक्षात येतील. कामिनी कांचनसारखे त्यागी ठाकूरांसारखे या जगात कोणी होतं का? कोणीच नव्हतं. आपण म्हणतो ठाकूर सगळ्यात मोठे त्यागी कामिनी कांचनच्या बाबतीत. पण बंधू भगिनींनो, आपली माताजी त्यांच्याबरोबर इतके वर्ष सतत राहिलीत, कधी ठाकूरांनी त्यांचा दुश्वास केला का? दिस इज द बेस्ट अँड बेस्ट एक्झाम्पल ऑफ द वर्ल्ड. याची तुलना नाही होऊ शकत बंधू भगिनींनो. कारण की तो त्याग कसा होता, तो काही क्रोधापोटी नव्हता. आपण काय करतो, हे तुझ्यामुळे असं झालं माझं, हो तू माझ्या नजरेतून दूर, सामान्य स्थिती झाली. पण ठाकूरांचा तसा नव्हता. ठाकूरांचा त्याग तो कसा होता? विवेकपूर्ण त्याग होता. आणि म्हणून माताजींना सतत आपल्याबरोबर ठेवलं. आणि आत्ताच पण चर्चा केली की एक दिवस भांडण नाही, की एक दिवस अपमान नाही. अपमान म्हणजे फक्त माताजी स्वतः म्हणतात की त्यांनी कधी मला फुलांनी सुद्धा आघात केला नाही. अजून काय प्रमाण देऊ तुम्हाला? कामिनी कांचन त्यागी. आणि तो त्याग कसा होता? क्रोधावर आधारित नव्हता, द्वेषावर आधारित नव्हता, घृणावर आधारित नव्हता. तो विवेकावरती आणि प्रेमावरती आधारित होता. म्हणून माताजींना सतत आपल्याबरोबर ठेवलं आणि केवढा सन्मान दिलेला आहे. माताजीने तयार केलेलं आहे का? कारण की मातृत्वाच्या माध्यमातून अध्यात्म हे जास्त चांगलं त्याचा प्रचार प्रसार होऊ शकतो. म्हणून विश्वजननी म्हणून त्यांना तयार करतात आणि केवढा प्रेम आणि केवढा सन्मान देतात. आपल्या प्रेमाची परिभाषा काय आहे? माझ्याकरता तुम्ही काय किती पैसे खर्च करता, संपला विषय. अत्यंत निम्न स्तरावरती जातो आपण. पण ठाकूरांचं जे त्याग होता, मला जे तुमच्याकडे विशेष मांडायचं आहे की ठाकूरांचं जे त्याग होता तो विवेक आणि प्रेमावरती आधारित होता. तो क्रोधावरती, द्वेषावरती किंवा घृणेवरती नव्हता. आणि तेच बघा की ठाकूरांकडे येणाऱ्या माता भगिनींना किती सन्मान दिला ठाकूरांनी. मग ती गौरीमा असो, गोलापमा असो, योगिनमा असो, अघोरमणी देवी असो, बलराम बाबूंच्या सौ असो, किती लोक यायचे आहेत.
बाबूराव महाराजांची आई किती यायच्या, निस्तारिणी घोष किती नाव घ्यायचे, स्वतः राणी रासमणी, त्यांच्या 3 कन्या, त्यांच्याबरोबर तर ठाकूर किती म्हणजे हसत खेळत त्यांच्याबरोबर वावरायचे. कमी वयाच्या होत्या, ठाकूरांना मुलीसारख्या किंवा बहिणीसारख्या म्हणूया, बिलकुल ज्याला म्हणतो की घरातलीच माणसं कशी वावरतात घरातल्या मुलींशी, तसे ठाकूर वावरलेत. हे कसं शक्य आहे? आणि तरी माताजी म्हणतात ते त्यागाचे बादशाह. कारण ठाकूरांचा त्याग, मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, हे क्रोधावरती नव्हता, द्वेषावरती नव्हता, घृणेवरती नव्हता. आणि आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, एखाद्या माणसाचा इतका दुश्वास करतो, त्याने माझं नुकसान केलेलं आहे, त्या माणसाचा त्याग करतो आपण, तो क्रोधापोटी, द्वेषापोटी, मत्सरापोटी करत असतो, घृणेपोटी करत असतो. पण ठाकूरांचा त्याग तसा नव्हता. आणि म्हणून माताजी आणि ठाकूर हे इतके वर्ष बरोबर राहिले, कधी पण ठाकूरांनी माताजींना फुलांनी सुद्धा आघात केला नाही, असं माताजींनी स्वतःच पावती दिलेली आहे. थोडं चिंतन स्वामीजींचं सुद्धा करूया. स्वामीजी सुद्धा त्यागी, कामिनी कांचन त्यागी. भारतामध्ये काय आणि परदेशात काय, स्वामीजी किती माता भगिनीमध्ये वावरले. पश्चिमचं तर पूर्ण कार्य जवळजवळ नाही 100% तर 85% तर म्हणावंच लागेल. हे सगळ्या जोसेफाईन मॅकलाउड, ओले बुल आणि ज्या सगळ्या ज्या भगिनी होत्या, सिस्टर निवेदिता, या सगळ्यांनीच तो उभारलं आहे. कधी स्वामीजींनी त्यांचा दुश्वास केला नाही, मी कामिनी ताकी आहे, दूर, मी तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही समोर नको आहे मला, असं. आणि ठाकूरांनी म्हणून म्हटलं की कधी पण माता भगिनींचा कधी अपमान ते सहन करू शकत नव्हते, कधी सहन करू शकत नव्हते. स्वामीजींच्या जीवनात बघा ना, केवढं कार्य स्वामीजींनी उभारलं आहे, केवढं कार्य उभारलं आहे. आणि म्हणजे मिसेस ब्लॉझेट, हेल फॅमिली, मी सगळ्यात मोठं तर विसरलोच, मेरी हिलला किती पत्र लिहिले स्वामीजींनी. मदर चर्च म्हणायचे मिसेस हेलला. अगदी एक मुलगा आणि आई कसं बिलकुल गंमत करतात आणि कसं हट्ट करतो मुलगा खाण्याकरता, तसे हट्ट करायचे स्वामीजी त्यांच्याकडे. मिसेस ब्लॉझेट, त्यासुद्धा होम ऑफ ट्रूथमध्ये, पासाडेनामध्ये स्वामीजी खूप तिखट खायचे, तर त्या एक विशिष्ट प्रकारचा सॉस काहीतरी आम्ही त्यावेळेस मिळायचा, तर ती सॉसची बाटली आहे की नाही हे मिसेस ब्लॉझेट बघायचे बिलकुल स्वतःहून. त्यांनी कधी स्वामीजीचं लेक्चर अटेंड केलेलं नाही आहे बरं. ते फक्त एवढंच म्हणायचे की स्वामीजी मुलासारखे होते ना, मुलासारखे काय, मुलगाच होते, की तुम्हाला खाऊ घालण्यात मला खूप आनंद येतो. थकलेले भाकलेले स्वामीजी यायचे, भूक लागलेली असायची, बिलकुल टेबलवरती बसून, पण अर्थातच ते तो जो काही अन्न ग्रहण करायचे ती भोगवृत्ती नसायची, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जीवननिर्वाह करायचा आहे, शरीराला घेऊन जायचं आहे, सेवा कार्य करायचं आहे. तर जे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी जे तुमच्या पुढे मांडू इच्छितो बंधू भगिनींनो, की विशेषकर हा जो सेकंड पॉईंट आहे की ठाकूर, स्वामीजी, माताजीसुद्धा हे त्यागाचे, हे तिघी त्यागाचे बादशाह होते आपल्याकरता. तर पण तिघांचा त्याग हा क्रोधावरती नव्हता, द्वेषमध्ये नव्हता, घृणाच्या आधारावरती नव्हता. घृणाने केलेला त्याग तो त्यागच नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. सगळ्यांना जवळ केलं, प्रेमाने जवळ केलं, पण विवेकपूर्ण एक अंतर नक्कीच ठेवला. हे मानावंच लागेल. पण हे का होऊ शकलं? कारण की त्या इंद्रियांमध्ये आणि मनामध्ये आसक्ती नावाची गोष्ट नव्हती, ॲब्सोल्युटली नव्हती. माताजीची चर्चा जर नाही केली तर थोडंसं अर्धवट आणि काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय. स्वामीजीची चर्चा झाली, ठाकूरांची तर होऊनच राहिली आहे. लक्ष्मीनारायण मारवाडीचंच उदाहरण घेऊया, सुप्रसिद्ध आहे, 1000 वेळा आपण ऐकलं असेल.
तर त्यावेळेस सुद्धा माताजी काय उत्तर देतात? संपूर्णपणे त्या गोष्टी करतात, ते नकार देतात, संपूर्णपणे नकार देतात. कोणत्याही प्रकारचा मनामध्ये नकार करताना की असं पण नाही आहे की हो यांना तर काही संसाराची पडलीच नाही आहे वगैरे, असं काही मागून काहीतरी भुणभुण लावलेली आहे, हा काही प्रकारच नाही आहे. आणि माताजींचं प्रत्येक सेकंद जीवनाचा, म्हणजे एखादा इन्सिडेंट ठीक आहे, पण मी म्हणतो बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या, माताजींच्याबद्दल आपण जितकं चिंतन करू ना तितकंच आपल्याला वाटतं की माताजी आपण काही समजलो नाही आहे आत्ता. मी असं का म्हणतोय की जेव्हा त्यागाची गोष्ट येते आपण ठाकूरांच्या स्वामीजीचं गुणगान करतो, अरे माताजींचं त्याग यांच्यापेक्षा कुठे कमी आहे? माताजीच्या संसाराकडे बघा ना एकदा. आपल्याकडे आपण वर्षाचं धान्य साठवून ठेवतो, TV, फ्रीज, AC, रेफ्रिजरेटर, हीटर, मेडिकल इन्शुरन्स, सगळं काही व्यवस्थित असतं तरी आपण दुःखी असतो. माताजीच्या जीवनामध्ये सकाळी काही त्यांनी भात तयार केलेला आहे, शिजवला आहे, संध्याकाळी काय करायचं माहीत नसतं, काय येईल त्याच्यावरती चालवायचं असतं, तरीसुद्धा माताजी कधी पण चिंतित किंवा दुःखी नव्हत्या. मी म्हणून म्हणतोय की माताजींचं जीवनातून सुद्धा प्रत्येक सेकंद हा त्यागपूर्ण आहे. आणि त्याचा पुन्हा सांगते की त्यांचा त्याग हा पुन्हा काही क्रोधावरती, द्वेषावरती, घृणेवरती नव्हता. माताजीचा त्याग काय कमी आहे का? सतत अनिश्चितता जीवनामध्ये. जयराम बाटीला जायचं आहे तर भाडं मिळणार की नाही माहीत नाही, नाही मिळालं तर पायी पायी जायचं आहे. आणि वरतून ठाकूरसुद्धा माताजीने पायी पायी पाठवायचे बरं. बलराम बाबूंच्या सौंचं थोडंसं त्यांना अस्वस्थता जाणवती आहे. ठाकूर म्हणतात की तुम्ही की जाबे ना ओके देखते, म्हणजे तुम्ही जाणार नाही का त्यांना बघायला? माझ्या बलरामचा संसार उद्ध्वस्त होतोय, तुम्ही जाणार नाही? माताजी म्हणतात की अहो मी स्त्री, मी कशी जाणार? माताजी बाहेर निघत नव्हत्या ना, दिवसा ढाळे कोणीच त्यांना बघितलं नव्हतं. वरतून पैसे नाहीत, ठाकूर जायचे तर गाडीची व्यवस्था व्हायची, माताजी करता कोण गाडीची व्यवस्था करणार? पण कोणीतरी त्यांना सोबती मिळते आणि माताजी पायी पायी जातात. ज्या माताजी कधी पण सकाळी 5:30च्या आधी, मी ही वेळ का सांगतोय, 5:30ला उजेड होऊन जातं कलकत्त्यामध्ये, 5:30च्या नंतर कधी नहबाच्या बाहेर आलेल्या नाही. पण ठाकूरांच्या म्हणण्यावरती पूर्ण ते घुंगट घेऊन आणि आपल्या एका सोबतीला घेऊन पायी पायी बलराम बाबूच्या घरी जातात. हे त्याग नाही तर काय आहे? माताजींचा प्रत्येक क्षण हा त्यागाने परिपूर्ण आहे. ते आपण जितकं खोलवर अध्ययन करू तर तसं ते आपल्याला लक्षात येईल. वेळ झालेली बंधू भगिनींनो, आज आपण इथेच थांबूया. आपली फक्त चर्चा झाली राग द्वेष वियुक्तैस्तु, एवढीच चर्चा झालेली आहे की आपल्या इंद्रियातून राग आणि द्वेष हा नाहीसा करून, आणि मग जर आपण विषयांमध्ये जर विचरण करावंच लागतं आपल्याला, तर त्यातून काही आपण म्हणजे आपल्या प्रलोभनात पडू याची शक्यता कमी असते. आणि म्हणून आपण हे उदाहरण घेतलं की ठाकूर आणि माताजी आणि स्वामीजी किंवा इतर संत कसे वावरायचे आणि आपल्या आणि त्यांच्या वागण्यामध्ये कसा अंतर आहे. आपली एक भोगाची वृत्ती असते का? कारण की विषय चिंतन असतं म्हणून. तर आज आपण इथेच थांबूया. उरलेली सगळ्या गोष्टी या संदर्भामध्ये पुढच्या म्हणजे येत्या सोमवारी आपण करण्याचा प्रयत्न करूया. उद्या ठरल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी 5:45 वाजता माताजींच्या जीवनावरती आपली चर्चा सुरूच आहे. आपल्याला जर आवड आणि सवड असेल तर ते आपण नक्कीच ऐकू शकता. सोमवारी नाहीतर आपली भेट होणारच आहे अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी मी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.